मी दत्ता गायकवाड, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अभ्यासक. पत्रकार आंबेडकर. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्राला महत्त्वाचे स्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकजागृतीसाठी ध्येयवादाने प्रेरित होऊन मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही पत्रे निर्माण केली. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यासंबंधीचा पुरस्कार हा केवळ एका वर्णाचा, वर्गाचा अथवा समाजाचा विचार करणारा पुरस्कार नव्हता, तर जो गुलाम असेल, बहिष्कृत असेल, तुच्छ मानला गेला असेल, त्या प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता आली पाहिजे ही त्यांची मनोभूमिका होती. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे तो आपोआप बंड करेल. त्यासाठी त्यांनी लेखन प्रपंच केला. दिसा माझी काहीतरी लिहावे या लेखन क्रियेतून त्याने आपली लेखणी वापरली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे प्रतिक्रिया म्हणून केवळ हिंदू धर्माचा विरोध करण्यासाठी जन्माला आली नव्हती, कोणाशी स्पर्धा करण्यासाठी निर्माण केली नाही. अस्पृश्यामध्ये सुडांची भावना भडकवण्याचा तो प्रयत्न नव्हता. निषेध होता तो मानवी दास्याचा, अस्पृश्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीचा. चीड होती ती विषमतेची, भेदाभेदाची. बाबासाहेबांचा मूळ पिंड विचारवंताचा आहे, त्यामुळे त्यांचे सर्व लेखन विचार प्रवर्तक आहे. अस्पृश्यामध्ये विचार जागृती करीत असताना हे लेखन स्पृश्यांना अवधान देण्याचे आवाहन करते. खरे स्वातंत्र्य कोणते यासंबंधी बाबासाहेब लिहितात, सत्ताग्रह आणि दुराग्रह या ग्रहांनी हिंदी राष्ट्रात ग्रासलेले आहे. हे राहू केतू दोन्ही सारखेच अनिष्ट ग्रह आहेत. त्यांच्या मगरमिठीतून हिंदी राष्ट्राची सोडवणूक करणे म्हणजेच स्वातंत्र्य रवीचे स्वागत करणे होय. अशी अनुप्रासात्मक वाक्यरचना बाबासाहेब करतात. त्यांनी आपली लेखनात मराठी, हिंदी वाक्यप्रचार व म्हणी यांचा वापर केला आहे. संस्कृत व संत वचनाचाही त्यांनी वापर केला आहे. 31 जानेवारी 1920ला त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. पत्रकाच्या शीर्षस्थानी संत तुकारामाचा काय करू आता धरून या भिड, निशंक तोंडे हे वाजवले, नवे जगी कोणी मुकियाचं जाणे, सार्थक लाजो नवे हित हा अभंग होता. तर बहिष्कृत भारताच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पाय ते रथी, देई अलिंगन वीरवती, समाधानी ही होती. दर शनिवारी हा अंक प्रकाशित होत असे. त्याची किंमत 1.5 आणा होती. हा अंक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जात असे. हा अंक हाती येतात वस्तीतील चावडीतील त्याचे सामुदायिक वाचन होई. बाबासाहेबांच्या लेखनामुळे समाजामध्ये जाणीव निर्माण झाली, आत्मभान आले, संघर्षासाठी मनोबल तयार झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. दलित आणि बहुजन समाजात वर्तमानपत्र चालवणे आजच्या काळातही अशक्य होत आहे. त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक झळ सुचून पत्र प्रपंच चालविला. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा स्वार्थ करता येईल तेवढा केला. पैसा, वेळ, बुद्धी याचा वापर करून त्यांनी व्रत स्वीकारले. ते म्हणतात की मी संस्थानिक नाही, जहागीरदार नाही, लोकजागृतीसाठी मी हे पत्रक चालवत आहे. विपन्नावस्थेत माझी प्रिय पत्नी रमा हिने शेणाच्या गोळ्या डोक्यावरून वाहून संसार चालले. अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या 24 तासापैकी अर्धा तासही मला देता येत नाही. पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या अर्धा तास देता येत नाही. लौकिक ऋणाच्या भावनेने मी हे पत्रक चालवले. समाजातील लोकांनी या ऋणाचं भान ठेवावे. सगळे मिळून आपण हा बोजा उचलू असे बाबासाहेबांनी आवाहन केले. 31 जानेवारी 1950 पासून ते 6 डिसेंबर 1956पर्यंत बहिष्कृत भारतचा मूकनायक जनतेला प्रबुद्ध भारताकडे नेण्यासाठी अविश्रांत झडला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पत्रकारिता सामाजिक परिवर्तनासाठी वापरली. एक प्रभावी माध्यम म्हणून आपल्या नियतकालिका प्रभाव सिद्ध केला. म्हणून त्यांची पत्रकारिता ही सामाजिक, समतावादी, परिवर्तनाच्या लढ्यातील संघर्षकारक, युगपरिवर्तनशील लोकपत्रकारिता होती. भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी निर्भीड अशी लोकपत्रकारिता बाबासाहेब आंबेडकरांनी केली. सामाजिक विषमतेवर त्यांनी कठोर प्रहार केले. धर्म, जात, पंथ यांना छेद देणारी ही पत्रिका
मानवाच्या कल्याणासाठी व मानवाच्या विकासासाठी कटिबद्ध होती. त्यासाठी त्यांना अविरत कष्ट पडले. आर्थिक त्यांना त्रासही झाला, तरीही त्यांनी समाजाच्या हित लक्ष डोळ्यापुढे ठेवून त्यांनी पत्रिका तर शेवटपर्यंत चालवली. असा हा मान पत्रकार बाबासाहेब आंबेडकर हे होते.